नवी मुंबईत सध्या सर्वत्र दूषित पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे। आपण जे दृश्यामध्ये पाहतोय हे देखील एका घरातील हे एक दूषित पाणी आहे। खरं तर नवी मुंबईमध्ये रोज नळाला जे पाणी येतं ते तर खरं तर गढूळ पाणी येतं आणि आपण दृश्यामध्ये पाहतोय हे कोपरखैने विभागातील एका कार्यकर्ता आहे शिंदे गटाचा। त्यांच्या घरातील जे पाणी आहे ते पाणी सध्या आपण पाहतोय की दृश्यामध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे नगरसेवक अंकुश कदम यांनी ते पाणी आणलेलं आहे आणि त्या पाण्याविरोधात सध्या ते आक्रमक झालेले आहे। आपण त्यांच्या हातामध्ये पाहतोय की खरं तर हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही असा देखील प्रश्न सध्या या ठिकाणी सध्या उपस्थित होत आहे। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक अंकुश बाबाजी कदम आहे। कदमजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। खरं तर आम्ही पाहतोय की आपल्या हातामध्ये जी पाण्याची बाटली आहे ती आपल्या कार्यकर्त्याच्या एका घरातील पाण्याची बाटली आहे। खरं तर हे पिण्यायोग्य पाणी आहे की नाही? आपणच पाहावं की या पाण्याचा कलर काय आहे। नवी मुंबई ही स्मार्ट सिटी म्हणवली जाते। नवी मुंबईमध्ये आज आपण पाहिलं असेल की फक्त हा दिखाव्याचा सगळा हे चालू आहे। इकडे लाईटीचा इतका गंभीर प्रश्न आहे, तितकाच पाण्याचाही महत्त्वाचा। अशा मूलभूत प्रश्नावरती इथल्या सत्ताधाऱ्यांचं, प्रशासनाचं कोणाचंही लक्ष नाही आहे। आज सकाळी आमचे कार्यकर्ते यांचा फोन आला की बाबा या आमच्या पिण्याच्या पाण्यामधून अतिशय गढूळ असं पाणी येतं आहे आणि असं असतानासुद्धा प्रशासनाचं तर अजिबात लक्ष नाही आहे। पण इथले सत्ताधारी फक्त टक्केवारीसाठी काम करत आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा नाही आहे। इथं लाईटीचा इतका, आता मला वाटतं 2 आंदोलनं आम्ही या ठिकाणी केली। इथे लोक अक्षरशः 8-8 तास लाईट येत नाही आहे आणि ह्या मोठल्या हाऊसमध्ये बसणाऱ्या, वेगवेगळ्या कलरच्या हाऊसमध्ये बसणाऱ्या लोकांना काहीही फरक पडलेला नाही आहे। त्यामुळं प्रशासनाने याच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं, अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला या घेरलं नाही। आज खरं पाहिलं तर अजून पावसाची खरी सुरुवातच झाली नाही आणि असं असताना पाण्याची अवस्था अशी आहे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रशासनाकडून, नवी मुंबई महानगरपालिकेकडून हे पाणी शुद्धीकरण करण्याचं मोठी यंत्रणा असतानासुद्धा अशा प्रकारचं पाणी येत असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आयुक्त असू द्या, सत्ताधारी असू द्या, यांना घेरण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल आणि नवी मुंबईच्या मूलभूत प्रश्नावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। लोक आजारी पडत आहेत, हे जर का आपण प्रकर्षाने घेतलं नाही तर शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अंकुशजी, आपण पाहतो की आपल्या हातात जे गढूळ पाणी आहे त्या संदर्भात आपण काही निवेदन वगैरे काही आयुक्तांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे का फोनवरनं काही चर्चा केलेली आहे का? नक्कीच आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आयुक्तांना अशा सूचना दिलेल्या आहेत। आत्ताच मी आयुक्तांशी बोलणार आहोत की अशा प्रकारचं, जोपर्यंत हा ठोस पुरावा माझ्याकडे येत नव्हता तोपर्यंत बोलू शकत नव्हतो, पण आता आम्ही या बाबतीत आयुक्तांकडे एक बैठक लावून याच्यावरती लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे। अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये आम्ही मोठं आंदोलन करणार आणि या सत्ताधाऱ्यांनी कुठंतरी वेगवेगळी टेंडर काढण्याच्या नादामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे कसे खाता येतील अशा पद्धतीनं न बघता दिखाव्याची कामं सोडून हे ओरिजिनल काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं आहे। असं देखील म्हटलं जातं की नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशी जे असं पाणी आहे, अर्थात दूषित पाणी, त्यामुळे अनेक जण आजारी देखील पडलेले आहेत। त्याबाबत तुम्ही आयुक्तांना त्याचा जाब विचारणार आहात का? नक्कीच मी आढावा घेतला आत्ता तर आमच्या जवळजवळ कोपरखैरणा विभाग असू द्या, घनसोली विभाग असू द्या, ऐरोली विभाग असू द्या, अशा ठिकाणी अशा पाण्याचं वारंवार अधूनमधून अशा प्रकारचं पाणी येत असतं आणि मग तुमचं ज्या ठिकाणी शुद्धीकरण केंद्र आहे पाण्याचं त्याचा उपयोग काय? आणि जर का असं नाही केलं तर नक्कीच या ठिकाणी आयुक्तांना घेरावा घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे। तितके आयुक्त जितके जबाबदार आहेत तितके सत्ताधारी पण जबाबदार आहेत आणि त्यांना घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळणं बंद करा, अन्यथा आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत। सध्या आपण अल्टिमेटम काही देण्याचा प्रयत्न करणार आहात का आयुक्तांना किंवा इथल्या महानगरपालिकेला? नक्कीच मी आपल्या माध्यमातून आयुक्त साहेबांना एकच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये 2 ते 3 दिवसात या गोष्टीकडे आपण प्रकर्षाने लक्ष घाला, अन्यथा शिवसेना मोठ्या प्रमाणात आपल्याला घेरावा घातल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत हे होतं की शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकुश बाबा कदम, येत्या 2 ते 3 दिवसात आम्हाला पाण्याची जी क्वालिटी आणि जी गुणवत्ता आहे ती सुधारलेली हवी। जर ती सुधारलेली नसली तर आम्ही घेराव घातल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी तरी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी रवी खरात, TV9 मराठी, कोपरखैने,
नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.